हाय हॅलो सर्वांना नमस्कार. नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आपल्या आपल्या कथेचे टाकलेले भाग तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स होत जातील. तसंही प्लेलिस्ट मध्ये सगळे भाग उपलब्ध आहेत, ते पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की भेट द्या. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 148 मराठी कथा. आईसाहेबांच्या थरथरणाऱ्या आवाजामुळे शिवमच्या चेहऱ्यावरची गंभीरता एका क्षणात वाढली. तो म्हणाला, आईसाहेब शांत व्हा, काय झाले? प्रिया ठीक तर आहे ना? शिवमला त्यांच्या मनात भीतीने एक मोठी धडधड निर्माण झाल्यासारखं वाटलं. सकाळी घरातून निघताना झालेला वाद आणि प्रियाचा तो चेहरा डोळ्यांसमोर येऊन त्यांचा जीव भांड्यात पडला. राजे, प्रिया ती ती चक्कर येऊन डायनिंग टेबल पाशी खाली पडली आहे. मी नुकतीच तिच्या खोलीकडे जात होते मुलं झोपवायला, तर ती बेशुद्ध तिथे पडलेली अवस्थेत मला दिसली. सकाळी तिने काही खाल्लंही नाहीये आणि आता ती कसलाच प्रतिसाद देत नाहीये. राजे, मला खूप भीती वाटतेय, असं आईसाहेब खूप काकुळतीला येऊन बोलत होत्या. मला खूप भीती वाटते राजे. आईसाहेबांचा रडवलेला आवाज ऐकून शिवमच्या हातातील स्टेअरिंग व्हीलवरची पकड अधिक घट्ट झाली. तो आजही काही न खाता पिता रागाच्या भरात घरातून बाहेर पडला होता खरा, पण प्रियाची ही अवस्था ऐकून त्याचा सगळा राग एका सेकंदात हवेत विरघळून गेला. तिचा तो बेचैन चेहरा आणि तिच्या मनात चाललेली घालमेल त्याला आता स्पष्ट जाणवत होती. तो म्हणला, आईसाहेब तुम्ही काळजी अजिबात करू नका आणि घाबरू नका. मी लगेच निघतोय. फॅमिली डॉक्टर जोशींना फोन करा आणि त्यांना घरी बोलून घ्या. मी 10 मिनिटात तिथे पोहोचतोय. शिवमने गाडीचा स्पीड वाढवला. त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू होतं. फक्त त्याच्या रागामुळे तिने स्वतःची अवस्था करून घेतली होती. मी असा कसा वागू शकतो? स्वतःवर प्रचंड चिडत आणि प्रियाच्या काळजीने व्याकुळ झालेला शिवम घराच्या दिशेने वेगाने गाडी घेऊन पळू लागला होता. शिवम वादळाच्या वेगाने गाडी चालवत घराच्या दारापाशी पोहोचला. गाडीचा ब्रेक इतक्या जोरात लावला की टायरचा मोठा आवाज झाला. तो धावतच आत गेला. हॉलमध्ये आईसाहेब देवाचा धावा करत बसल्या होत्या आणि डॉक्टर जोशी प्रियाला तपासत होते. प्रिया डायनिंग टेबल जवळून उचलून सोफ्यावर झोपवलेली होती. तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. डोळे मिटलेले होते. तिला अशा अवस्थेत पाहून शिवमच्या काळजाचा ठोका चुकला. त्याचा सगळा राग, सगळा अहंकार एका सेकंदात कुठल्या कुठे पळून गेला होता. तो धावतच तिच्याजवळ गेला आणि खाली गुडघ्यावर बसून तिचा थंड पडलेला हात आपल्या दोन्ही हातात घेतला. तो खूप काळजीच्या स्वरात म्हणाला, काय झालंय डॉक्टर? प्रियाला ती ठीक तर आहे ना? शिवमच्या आवाजातील भीती आणि व्याकुळता लपत नव्हती. डॉक्टर जोशींनी स्टेथोस्कोप काढला आणि शांतपणे शिवमकडे पाहिलं. राजे, घाबरण्यासारखं काही नाही, पण प्रिया खूप जास्त मानसिक तणावाखाली आहे. त्यात काल रात्री पासून तिने नीट काही खाल्लं पिलेलं दिसत नाही, ज्यामुळे तिचं ब्लड प्रेशर खूप लो झाले. शरीरात अशक्तपणा असल्यामुळे ती बेशुद्ध पडली. तिला इंजेक्शन दिलं आहे आणि पुढे ते म्हणाले, मी सलाईन पण लावला आहे. पुढच्या 10-15 मिनिटात तिला शुद्ध येईल. पण एक लक्षात ठेवा, तिला कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास किंवा ताण मिळता कामा नये. तिला जपा. डॉक्टर गेल्यावर आईसाहेबांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाल्या, राजे, तुम्ही दोघं काल सकाळपासून का भांडताय हे मला माहित नाही, पण तुम्ही सतत एकमेकांशी असं वैर धरू नका. पण तिच्या जीवाला तुमच्याशिवाय दुसरा कसलाच घोर नाही, एवढं लक्षात असू द्या. तुम्ही सकाळी उपाशी बाहेर पडलात हे सहन न झाल्यामुळे तिनेही पाण्याचा थेंबही तोंडात घेतला नाही. अहो, चिडल्या होत्या तर तुम्ही समजून घ्या ना. तुम्ही मोठे आहात ना. मग लग्नाच्या विधीमध्ये पाणी ग्रहण केलं तेव्हा तुम्ही सगळी जबाबदारी संपूर्णपणे तुमची आहे. मग का सतावता तुम्ही त्यांना? अहो, शहरातील मुली आजकाल शेतकरी कुटुंबात नको म्हणतात आणि त्यांनी तुमची निवड एका मित्राने दिलेल्या शब्दाच्या पलीकडे जाऊन मान दिला आहे. तुमच्यावर जीव ओवाळतात त्या आणि तुम्ही दरवेळी असं काहीतरी करता आणि त्यांना त्रास देता. यावेळी मी आज आबासाहेबांना नाही सांगणार, पण पुढच्या वेळी माझ्या सुनबाईंना आणि आबासाहेबांच्या लाडूबाईंना काही झालं तर लक्षात असू द्या, गाठ आमच्याशी आहे. आणि शिवम फक्त गप्प बसून सगळं ऐकत म्हणाला, माफ करा आईसाहेब, यानंतर तक्रार करण्यासाठी एकही गोष्ट होऊ देणार नाही मी. आणि त्या म्हणाल्या त्या म्हणाल्या पुरे आता तोंड पाडून बसू नका. बेडरूम मध्ये घेऊन जा त्यांना आणि जरा बसा तिच्याजवळ. मी तिच्यासाठी गरम सूप बनवून आणते. आईसाहेब तिथून निघून गेल्या आणि आता खोलीत फक्त शिवम आणि बेशुद्ध प्रिया होती. शिवमने तिचा हात आपल्या गालाला लावला. त्याच्या डोळ्यातून एक अश्रू टपकला. प्रियाच्या हातावर पडला.
फक्त माझ्या रागामुळे मी तुला या अवस्थेत आणून ठेवलं ना. माफ कर मला प्रिया. तो मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत होता. तेवढ्यात हळूहळू प्रियाच्या पापण्या हलल्या. तिने जड झालेले डोळे उघडले. समोर पाणवलेल्या डोळ्यांनी असलेल्या शिवमकडे पाहून तो स्वप्नात असल्यासारखंच तिला भासवत होतं स्वतःच्या. आणि ती म्हणाली, अहो तुम्ही तुम्ही तर रागात निघून गेला होता ना. प्रियाने अगदी क्षीण आवाजात विचारलं. आणि तिने आपला हात मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण शिवमने तिची पकड आणखी घट्ट केली. तो तिच्या जवळ आणखी सरकला आणि तिच्या कपाळावर आपला हात प्रेमाने फिरवत म्हणाला. त्या स्पर्शात अथांग प्रेम आणि तिची काळजी स्पष्ट जाणवत होती तिला. तो म्हणाला, कुठेही जाणार नाही तुला सोडून, असं सोडून. आय एम सो सॉरी प्रिया. माझ्या रागाच्या भरात मी तुला विसरलो की माझा राग तुझ्या मनाला किती लागतो. पुन्हा कधीच असं उपाशी ठेवण्याची वेळ माझ्यावर येऊन देणार नाही मी तुला. शिवम अत्यंत भावुक होऊन म्हणाला. प्रियाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. तिचा तो हट्टी रॉयल शेतकरी आज तिच्या समोर पूर्णपणे झुकला होता, फक्त आणि फक्त तिच्या प्रेमासाठी. आणि तेवढ्यात दारावर टकटक वाजली. इतक्यात आईसाहेब तिथे सूपचा बाऊल घेऊन आल्या. शिवमने ते बाऊल स्वतःच्या हातात घेतला. त्याने चमच्याने सूप फुंकर मारून थंड केलं आणि प्रियाच्या ओठांजवळ नेलं. ती म्हणाली, अहो नको ना, मला भूक नाहीये. प्रिया थोडी नाराज होत म्हणाली. तो म्हणाला, गुपचूप खायचंय, गुपचूप प्यायचंय. आता घरात फक्त माझं ऐकलं जाईल. शिवमने खोटा राग दाखवला, पण अत्यंत प्रेमाने तिला सूपचा पहिला चमचा भरवला. प्रियानेही लाजत तो सूपचा घोट घेतला. त्यांच्यातील तो अबोला दुरावा आता पूर्णपणे संपला होता आणि प्रेमाचा एक नवीन बहर सुरू झाला होता. ती त्याचा हात पकडून ठेवत म्हणली, अहो तुम्ही पण काही खाल्लं नाही, हे घ्या ना तुम्ही पण. असं म्हणून तिने तो चमचा त्याच्या तोंडाला लावला आणि तो तिची छेड काढत म्हणला, अहो काय हे राणी सरकार, तुमचं उष्ट का? आणि हसून म्हणाली, चमचा सोडा, आधी आमची काळजी बघा. उष्ट जमत नाही ना, माहिती आहे मला. पण तो गालातल्या गालात हसून म्हणला, अरे देवा राणी सरकार, खूप जबरदस्त बोलता हो तुम्ही, ते पण एकदम भारी. पण आता प्रियाने सूपचा घोट घेतला खरे, पण तिच्या चेहऱ्यावरचे त्रासाचे भाव शिवमच्या तीक्ष्ण नजरेतून सुटू शकले नाहीत. सूप पितानाही ती सतत तिचे पोट दोन्ही हाताने दाबून धरत होती आणि तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. शिवमने काळजीने विचारले, प्रिया काय होते? अजूनही चक्कर आल्यासारखं वाटतंय की पोटात दुखतंय? प्रियाने नजर चोरत फक्त नकारार्थी मान हलवली. नाही, काही नाही, थोडे दिवसभर उपाशी राहिल्यामुळे असेल, ठीक होईल मी. पण शिवमला कळून चुकलं होतं की काहीतरी लपवते ती. डिलिव्हरी होऊन आता कुठे 1 वर्ष झालं होतं. बाळ झाल्यानंतर तिचा हा पहिलाच महिना होता, जो तब्बल वर्षभराने आल्यामुळे तिला नेहमीपेक्षाही प्रचंड शारीरिक त्रास आणि पोटदुखी होत होती. आणि शिवमला हे सहजच जाणवलं होतं. आधीच सकाळी झालेला वाद, त्या दिवसभराचा उपवास आणि आता हा असह्य त्रास. पण तरीही ती शिवम काळजी काळजीने व्याकुळ असलेला त्याला आणखी त्रास होऊ नये म्हणून ती शांत बसली होती. शिवम बेडवरून उठला आणि सरळ कपाटापाशी गेला. त्याने तिथून काही आवश्यक साहित्य घेतलं आणि तिचे कपडे घेतले आणि तो प्रियाजवळ आला. तो तिचा हात पकडत अगदी हळुवार आवाजात म्हणला, प्रिया माझ्यापासून लपवतेस का? डिलिव्हरी नंतर 1 वर्षाने पिरियड्स आलेत ना तुला, आणि त्रास होतोय ना खूप? शिवमच्या तोंडून हे ऐकून प्रिया एकदम चकित झाली आणि लाजने तिने मान खाली घातली. पारंपरिक विचारसरणीच्या घरात अशा गोष्टींवर पुरुष उघडपणे बोलत नाहीत, पण शिवमने ज्या सहजतेने आणि काळजीने हा विषय काढला होता ते पाहून तिचे डोळे भरून आले. अहो ते ते तुम्हाला कसं? अहो, ती अडखळत म्हणाली. आणि तो म्हणाला, मला नाही मग कुणाला कळेल? अहो राणी सरकार, माझं लक्ष आहे तुमच्याकडे आणि यात लपवण्यासारखं किंवा लाजण्यासारखं काहीच नाहीये ना. प्रिया, हा तुझा पुनर्जन्म होता आणि शारीरिक बदल तर होणारच. असं म्हणत शिवमने तिला फ्रेश व्हायला मदत केली. प्रिया चेंज करून बेडवर येऊन आडवी झाली. तिचा त्रास कमी व्हावा म्हणून शिवमने किचनमध्ये जाऊन गरम पाणी केलं. हॉट बॉटलमध्ये बॅगमध्ये आणून ते प्रियाच्या पोटावर आणि कमरेजवळ ठेवली. त्या शेकाने प्रियाला खूप आराम वाटू लागला होता. आईसाहेबांना सांगून शिवमने खास हळद आणि सुंठ टाकून गरम दूध तयार केलं होतं, जेणेकरून तिच्या अंगातील कळ कमी होईल. त्याने स्वतः तिला ते पाजलं. तसही मुलं झोपली होती म्हणून त्याने बेडच्या पाशीच बसून शिवमने प्रियाच्या तळपाय आणि पिंढऱ्या हलक्या हाताने दाबून द्यायला सुरुवात केली आणि प्रिया खूप खूप संकोचून गेली होती आणि
ती संकोचून म्हणाली, अहो ऐका ना, अहो नका ना तुम्ही असं करू. काय करता हे सगळं? आईसाहेबांनी बघितलं तर काय म्हणतील? आणि तुम्ही रॉयल शेतकरी राजे आहात, हे तुम्हाला शोभत नाही हं. प्रियाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. शिवमने तिच्याकडे पाहत एक प्रेमळ हसू दिलं. तो तिचा पाय दाबत म्हणाला, बाहेरच्या जगासाठी मी राजे आणि रॉयल शेतकरी पाटील असेल प्रिया, पण या खोलीच्या आत मी फक्त आणि फक्त तुझा नवरा आहे. 9 महिने माझ्या बाळांना पोटात वाढवून आणि आज 1 वर्ष उलटूनही तू जी शारीरिक झीज सहन करतेस ना, त्याच्यासमोर माझी ही सेवा काहीच नाहीये. आज राजेशाही पाटीलकी एका बाजूला. आज फक्त माझ्या राणीची काळजी घ्यायची आहे. शिवमचे हे शब्द ऐकून प्रियाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. शिवमने वर येऊन तिचे हात बाजूला केले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू पुसले. त्या रात्री शिवमने प्रियाला आपल्या कुशीत अगदी घट्ट आणि सुरक्षित ठेवलं होतं. तिचा त्रास हळूहळू कमी होत गेला आणि शिवमच्या छातीवर डोकं ठेवून ती शांतपणे झोपली होती. त्यांच्यातील रॉयल प्रेम आज शब्दांशिवाय खूप काही सांगून गेलं होतं. एकमेकांबद्दलचा आदर आणि एकमेकांबद्दलची काळजी यात स्पष्ट जाणवत होती. आज रात्री उशिराने केव्हा तरी आईसाहेब मुलांना बघायला आणि प्रियाला बघायला आल्या होत्या. तर मुलं तर जागी होती, पण सगळं भिजून टाकलं होतं स्वतःला त्यांनी आणि हे दोघं झोपलेली होती. म्हणूनच त्यांनी प्रियांशला आणि शिवांशला घेऊन आपल्या रूम मध्ये गेल्या. असंच असतं, एकत्र कुटुंब असले की मुलांना सगळ्यांचं प्रेम भेटतं आणि मुलांना जास्तीत जास्त आजी आजोबाच खेळवतात. आणि हे सुख फक्त एका मोठ्या आणि जॉईंट फॅमिलीमध्येच असतं बरं का. आणि त्यामुळेच मला जॉईंट फॅमिली खूप आवडते. आणि आता या 3 दिवसांत शिवमने प्रियाची अगदी फुलासारखी काळजी घेतली होती. योग्य विश्रांती, औषधोपचार. शिवमच्या प्रेमामुळे प्रिया आता पूर्णपणे बरी झाली होती. तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखं तेज परत आलं होतं. 4थ्या दिवशी सकाळी वाड्याच्या मोठ्या अंगणामध्ये शिवम आपल्या काही कामात व्यस्त होता, तर प्रिया आणि आईसाहेब तिथेच बसून गप्पा मारत होत्या. मुलं जवळ मातीत खेळत होती. तेवढ्यात वाड्याच्या मोठ्या दारातून एक गाडीचा हॉर्न वाजला. प्रियाने उत्सुकतेने पाहिलं तर गाडीतून तिचा भाऊ कुणाल अचानक समोर पाहून प्रियाचा आनंद गगनात मावण्याचा झाला होता. ती म्हणाली, कुणाल, तू आणि इथे अचानक? प्रिया धावतच त्याच्याकडे गेली आणि दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. तो म्हणला, अगं तुझी तब्येत बरी नव्हती ना, मग पप्पा म्हणाले तू जाऊन ये. मग मला कसं राहणार, म्हणून आलो तुझ्याकडे आणि मुक्कामाला आलो आहे बरं का. कुणाला हसत म्हणाला. आईसाहेब बाबासाहेबांच्या तो पायाशी वाकला. त्यांनी पण खूप प्रेमाने स्वागत केलं. शिवमला पण दाजी म्हणून एक घट्ट कडकडून मिठी घातली. पण मुलं मामाकडे गेलीच नाहीत, का तर नवीन वाटत होतं ना. मामासारखे येत नव्हते काम सोडून. मग असंच असतं, ते पण लगेच प्रियाच्या मागे जाऊन लपले. आणि आता लग्नानंतर खूप दिवसांनी कुणाल वाड्यावर आला होता. कुणाल आल्यामुळे वाड्यावर आधीच उत्साहाचं वातावरण झालं होतं. प्रिया खूप दिवसांनी आपल्या भावाला पाहून मनापासून हसत होती. सगळी जण अंगणात बसून गप्पा मारत असतानाच अचानक वाड्याच्या मोठ्या दारातून गावरान आवाज म्हणजे हाक आली. ती होती, अहो ताईसाहेब कुठे आहात? बघा तुमच्यासाठी आणि शिवबासाठी काय आणलंय गावावरून. सगळ्यांनी चमकून दाराकडे पाहिलं. शिवमचे मामा मामी आणि त्यांचा मुलगा आकाश हातात सामानच्या पिशव्या घेऊन गावरान तुपाचा डब्बा, केळीचा घड वाड्यात घेऊन येत होते. आणि आईसाहेब म्हणल्या, अरे दादा वहिनी तुम्ही दोघं आणि आकाश, अरे असे अचानक. आनंदाने उठून आईसाहेब जागेवरून उठून उभ्या राहिल्या. त्यांचा पण आनंद गगनात मावेनासा झाला होता. शिवम प्रियाने पुढे होऊन मामीच्या पाया पडले आणि आकाशला प्रेमाने घट्ट मिठी मारले. आणि मामा अचानक काही निरोप न देता थेट वाड्यावर. शिवम हसत म्हणाला. आणि ते म्हणाले, अरे शिवबा, तुझ्या वाड्यावर यायला कशाला हवाय निरोप? आणि ऐकलं सुनबाई आजारी होती. मग काय, मामीला राहवलंच नाही. म्हणाली, पिवळं धमक सेंद्रिय हळदीचा शिरा करून खायला घालायचाच आहे माझ्या प्रियाला. मामांनी मिशीवर पीळ देत सांगितलं. आणि मामी पुढे होऊन प्रियाचे तोंड भरून कौतुक केलं. बाई ग, किती सुकली होतीस, पण आता शिवमच्या पदराखाली आलीस. मग काय काळजी, शिवम तर तुला फुलासारखं जपलं असणार. मामींच्या या बोलण्यावर प्रिया थोडी लाजून शिवमकडे बघू लागली आणि शिवमनेही तिच्याकडे पाहून एक मिश्किल हसं दिलं. तेवढ्यात मामींची नजर तिथे उभ्या असलेल्या कुणालवर पडली. कुणालचा सुटापुटातला शहरातला रबाब पाहून मामी जरा थक्कच झाल्या आणि म्हणाले, अहो आईसाहेब, हे कोण पाहुणं एवढं साहेब दिसतायत? मामींनी विचारलं. आणि मामी, हा कुणाल, प्रियाचा सख्खा भाऊ आणि माझा मेहुणा.
आजच आलाय हो तो त्याच्या बहिणीला भेटायला. शिवमने ओळख करून दिली. कुणालनेही हसून मामा मामींना नमस्कार केला. पण खरी गंमत तर पुढे होती. कुणाल आणि आकाश हे दोघेही अगदी विरुद्ध स्वभावाचे होते. कुणाल शहरात राहणारा, शांत आणि कॉपरेटिव्ह लुकवाला, तर आकाश रांगडा, गावरान भाषेत बोलणारा आणि उत्साहाने भरलेला घडा. आकाश लगेच पुढे झाला आणि कुणालला हात हातात घेत म्हणाला, राम राम कुणाल भाऊ. मग काय शहरातले गडबड असते ना, आमच्या गावात या कधीतरी, तुम्हाला अस्सल गावरान हुरडा आणि उसाचा रस पाचतो. कुणाल त्याच्या या अचानक झालेल्या उत्साहाने आधी थोडा बिचकला, पण नंतर हसून म्हणाला, नक्कीच आकाश, मला आवडेल, येतो हा नक्की. मगाशी कुणालला पाहून लाजून प्रियाच्या मागे लपलेली शिवमची आणि प्रियाची मुलं म्हणजे शिवांशी आणि प्रियांश आता हळूहळू बाहेर आली होती. आकाशने मुलांना पाहताच खिशातून गावाकडची गोड गावरान चिंचा आणि बोरं काढली आणि म्हणाला, ये बाळांनो, इकडे इकडे या, बघा तुमच्यासाठी आकाश मामाने काय आणलंय. ती बोरे आणि चिंचा पाहता मुलांचे एवढ्या मुलांचे डोळे चमकले. जी मुले मगाशी कुणालकडे जात नव्हती ती आता धावत आकाश मामाकडे गेली. आकाशने एकाला कडेवर घेतला आणि दुसऱ्याला पाठीवर बसवून अंगणातच घोडा घोडा खेळायला सुरुवात केली. वाड्यात मुलांचा एकच गलका झाला होता. हे पाहून कुणाल थोडा हिरमुसून म्हणाला, प्रियाला हळूच म्हणाला, बघ ना प्रियाताई, मी इतकी महागडी खेळणी आणली शहरातून, तरी ती माझ्याकडे आली नाहीत आणि त्या आकाशने साधी बोरांमध्ये त्यांना पटवलं. प्रिया मनापासून हसली आणि कुणालचा हात हातात घेत म्हणली, दादा, मुलं निष्पाप असतात, त्यांना महागड्या वस्तूंपेक्षा खेळणारा माणूस जास्त आवडतो. पण तू 2 दिवस मुक्कामी आहेस ना, मग बघ, उद्यापर्यंत तुझ्या गळ्यात पण पडतील. आबासाहेब आणि मामा तर कुठल्या कोपऱ्यात जाऊन गप्पा मारत बसले होते कुणास ठाऊक. संध्याकाळ होता होता वाड्यावर एक वेगळीच रौनक आली होती. एका बाजूला कुणाल आणि शिवम बिझनेस आणि शेतीबद्दल गप्पा मारत होते. त्यात आकाश मध्येच आपली गावरान बुद्धी वापरून काहीतरी मजेशीर सल्ले देत होता. तर दुसऱ्या बाजूला स्वयंपाकघरात आईसाहेब, मामी आणि प्रिया मिळून गावरान पद्धतीचं जेवण बनवण्याच्या तयारीत होत्या. मामींच्या येण्यानं आणि कुणालच्या मुक्कामानं वाड्याला आज खऱ्या अर्थाने एक मोठा आनंदी कुटुंबाचे स्वरूप आले होते. शिव मनोमन खुश झाला होता, कारण त्याची प्रिया आज पूर्ण बरी होती आणि या सगळ्यांचा आनंदात सामील झाली होती. काही वेळाने मुलं रडायला लागली तेव्हा शिवम आईसाहेबांना म्हणाला, आईसाहेब, जरा यांना घ्या ना, प्रिया अजून कामात आहे का. प्रिया लगेच म्हणले, आईसाहेब, तुम्ही आणि मामी फक्त 5 मिनिटं त्यांना सांभाळा, मी किचनावरून लगेच येते. तसं दोघेही हात धुवून बाहेर गेल्या आणि त्यांनी मुलांना घेतलं आणि थोड्या वेळासाठी मोकळ्या हवेत अंगणात फेरफटका मारायला गेल्या. कुणालाही एक फोन महत्वाचा आला होता, तोही बाहेर गेला. आकाशही थोड्या वेळापुरता बाहेर गेला आणि घरात आता फक्त शिवम आणि प्रियाच उरले होते. प्रिया किचन मध्ये काम आवरत होती. शिवम हळूच तिथे आला. ओट्यावर ठेवलेली भांडी नीट लावत असलेल्या प्रियाकडे पाहून तो हसत म्हणला, राणी सरकार, तुम्ही दिवसातून किमान 10 वेळा तरी स्वतःला कामात गुंतवून ठेवता, थोडी विश्रांती घ्यायला हवी ना. घ्यायची असते. प्रिया त्याच्याकडे पाहत असली. काम कोण करणार मग, आज मी मदत करतो, असं शिवमने तिच्या हातातील भांड जागेवर ठेवत म्हणाला. प्रिया आशाने म्हणाली, वा, आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटतं. आणि हो, खास कारण आहे का काय. तो म्हणाला, माझ्या राणी सरकार सोबत 2 मिनिटं बोलायचं होतं. आणि ते ऐकून प्रियाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. शब्द कमी पडत होते, पण त्यांच्या नजरांतून खूप काही व्यक्त करणारी आपुलकी काहीतरी सांगून जात होती. प्रिया हळूच म्हणाले, राजे, आजकाल तुम्ही खूप गोड बोलायला लागला आता. शिवम हसला आणि म्हणाला, आजकाल नाही राणी सरकार, आधीपासून बोलते, फक्त तुम्ही ऐकत नाही ना. असं काही. आणि प्रिया म्हणाली, असं का. शिव म्हणाला, हो, तुम्ही नेहमीच घर, मुलं आणि सगळ्यांच्या काळजी करणाऱ्या इतक्या व्यस्त असता की स्वतःसाठी वेळच काढत नाही. प्रिया त्याच्याकडे पाहत म्हणली, माझी काळजी घेण्यासाठी तुम्ही आहात ना. हे ऐकून शिवमच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू उमटलं होतं आणि तो म्हणाला, कायम राहणार आहे, किती वर्ष गेली तरी. खरंच, अगदी खरं, तोही म्हणाला. आणि आयुष्यभर खूप काही बदलणारही आहेत, पण एक गोष्ट कधीच बदलणार नाही हा प्रिया. आणि प्रिया उत्सुकतेने म्हणाली, कोणती हो. शिवम तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, तुमचं माझ्या आयुष्यातलं स्थान. क्षणभर प्रिया काही काही बोलली नाही आणि काय बोलावं तेही सुचलं नाही. ती म्हणली, अहो अहो. आणि तो म्हणाला, तुम्ही असं बोलता ना, तेव्हा माझा सगळा थकवा कुठे निघून जातो. शिवम हलकासा हसला आणि म्हणाला, मग ठरलं तर आजपासून 2 तास फक्त तुमच्यासाठी ठेवणार आहे. कामात व्यस्त असेल तर
तर मी स्वतः आठवण करून देणार. दोघेही हसले. त्या हसण्यात प्रेम होतं, विश्वास होता आणि अनेक वर्षांच्या सोबतीची सुंदर जाणीव होती आणि खूप खूप आदराचं प्रेम होतं. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. तर जाणून घेऊया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.